तर या संदर्भामध्ये आपण बोलूयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी। तर उदय, काल वर्षा गायकवाडांनी प्रतिक्रिया दिली की आम्ही मनसे सोबत जाणार नाही, कायदा हातात घेणाऱ्या पक्षासोबत आम्ही जाणार नाही। त्यानंतर आता विजय वडेट्टीवार म्हणतायत की आम्ही मनसेला सोबत घेण्यासाठी सकारात्मक आहोत, काही ठिकाणी मनसे आणि काँग्रेस युती होऊ शकते। नेमकं काय सगळं चाललंय? प्रियंका, अगदी खरं आहे। आपण जर या दोन्ही बाईट पाहिल्या, म्हणजे काल वर्षा गायकवाड बोलल्या होत्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये मनसेसोबत जाणार नाही, आणि आज त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार बोलतात की आम्ही राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकांमध्ये काही ठिकाणी जे आहे ते मनसेसोबत गेलेलो आहे आणि मनसेला सोबत घ्यायचं यासाठी आमची चर्चा देखील चालू आहे। त्यामुळे कुठेतरी मनसेला घेऊन आता काँग्रेसमध्ये जे आहे ते विसंवाद असल्याचं समोर येत आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये जर भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे, ही भूमिका जी शरद पवारांनी मांडली त्या भूमिकेला जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी जे आहे ते समर्थन दिलेलं आहे। समर्थनच नाही तर ते इथपर्यंत बोलून गेलेले की या सगळ्या बाबतीत आमची चर्चा सुरू आहे। मग एका बाजूनं प्रदेश काँग्रेसचे नेते जर चर्चा करत असेल तर दुसऱ्या बाजूनं मुंबई काँग्रेसमध्ये या सगळ्या गोष्टींना घेऊन का विसंवाद होतो हा प्रश्न आता खरं तर समोर आहे। कारण निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या आहेत। पुढच्या 2 महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुका होतील। सध्या राज्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुका चालू आहे आणि या निवडणुकीला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काँग्रेसनं लढण्यापेक्षा काँग्रेस निश्चितच उदय, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते। आपल्या सोबत माजी महापौर किशोरी पेडणेकर आहेत। किशोरीताई, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। 2 बाईट आपल्याकडे सध्या आपण चालवतोय स्क्रीनवर, तुम्ही बघितलं असेल। वर्षा गायकवाड यांनी विधान केलेलं की कायदा हातात घेणाऱ्या पक्षासोबत किंवा हिंसा करणाऱ्या पक्षासोबत आम्ही जाणार नाही। त्यानंतर विजय वडेट्टीवार आज म्हणतायत की आमची युती होऊ शकते मनसे सोबत, काय सांगाल? मी तुम्हाला 2 दिवस हेच सांगत होती, तोपर्यंत अधिक वरिष्ठ, कारण काँग्रेस पक्ष त्यांच्या दिल्लीपासून त्या अगदी ज्याला आपण आपल्या देशाचा मध्य म्हणजे नागपूर इथे असलेले जे नेते, सगळ्यांचं एकमत होऊ दे, त्या एकमतानंतर आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ। आता मी पण आज ऐकलं वडेट्टीवार साहेबांनी सांगितलंय की जर भाजप सारखा, कारण आता तुम्ही पाहताय की बिनविरोध 100 सीट आल्या म्हणजे आणल्या गेल्या। आता त्या लोकशाहीच्या लोकतंत्रामुळे की या निवडणूक या प्रोसेसमध्ये जे जे काय होत आहे ते सगळं लोक बघतायत आणि म्हणून त्या लोकांनी म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आमचा पक्ष मनसे आहे, मनसेने तर पहिल्यापासून सांगितलं की आमच्या 2 भावांची जी दिलजमाई आहे, आम्ही कोणाकडेही कटोरा घेऊन गेलेलो नाही। त्यामुळे मनसेला उगाचच आधीच कारण नसताना मारामाऱ्या केल्या, हे केल्या कोणासाठी? महाराष्ट्राचं अस्तित्व टिकवण्यासाठी ना। फारच मुजोर होत होते तर त्यांना हे नाही करायचं। त्यामुळे आता आपण त्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा आपल्या समोर बलाढ्य म्हणून आणि अतिशय धूर्त म्हणून कोण येणार आहे आपल्या समोर, मग त्याच्यासाठी आपली मोठ नीट बांधलीच गेली पाहिजे, जेणेकरून या होणाऱ्या सगळ्या अगदी ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंत सगळ्या निवडणुका व्यवस्थित सदोष झाल्या पाहिजे। निश्चितच ताई, मी तुम्हाला असंच जोडून ठेवते। आपल्यासोबत अविनाश अभ्यंकर देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। सर, न्यूज 18 लोकमत मध्ये स्वागत आहे। दोन गोष्टी सर ॲट अ टाइम सुरू झाल्या आहेत। काल वर्षा गायकवाड मनसेबद्दल जे काही म्हणाल्यात आणि त्यानंतर आज विजय वडेट्टीवार म्हणतात की मनसेची आमची युती होऊ शकते आणि बऱ्याच ठिकाणी तशी युती होती देखील आहे। आपली प्रतिक्रिया? नाही, कसं आहे, आमच्याकडनं काही जरी निर्णय घ्यायचा असेल तर तो फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील। माझी फक्त या माध्यमातून सगळ्यांना सांगणं असं आहे की कृपया मनसेला गृहीत धरू नका। एक जण म्हणतोय घेणार नाही, दुसरा म्हणतोय आम्ही घेऊ, किंवा काय आमचे काय विचार सकारात्मक आहेत। आम्ही कोणाहीकडे युती करता हात पसरलेले नाही आहोत, न आम्ही आघाडीमध्ये आहोत, बरोबर? त्यामुळे परस्पर काहीतरी बोलणं, परस्पर काहीतरी ठरवणं हे दिसायलाही बरोबर दिसत नाही आणि ते हास्यास्पद वाटतं। मनसेने कुठल्याही प्रकारे ह्या क्षणापर्यंत हात पुढे केलेला नाहीये। त्यामुळे त्यांच्याच पक्षामध्ये मला वाटतं अनेक विचार आहेत काँग्रेसच्या,
आधी ते त्यांनी सॉल्व्ह करावेत. भविष्यात जर कुठला निर्णय घ्यायचा असेल तर तो आमच्या पक्षाकडनं फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील. निश्चितच अविनाशजी, तुमच्या दोघांनाही मला एक प्रश्न विचारायचा आहे. किशोरीताई देखील लाईनवर आहेत. जेव्हा तुम्ही म्हणता किशोरीताई की वरिष्ठ नेत्यांची अजून प्रतिक्रिया आलेली नव्हती त्यामुळे तुम्ही देखील दिली नव्हती, पण जेव्हा वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या खासदार आहेत आणि एका खासदारांनी मनसे संदर्भात असं वक्तव्य करणं, त्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी असं म्हणणं की मनसे सोबत आमचे वैचारिक मतभेद नाहीयेत, काँग्रेसमध्येच सगळं काही आलबेल आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय. पण मी बोलायचंय का किशोरीताईंनी बोलायचंय? सर तुम्हीच बोला. काही नाही, मला वाटतं त्यांच्याकडे सर्वोच्च नेतृत्व दिल्लीमध्ये असतं आणि मला वाटतं त्यांच्याकडे हायकमांडच्या निर्णयानेच सगळ्या गोष्टी होत असतात, असं मी आपल्याच माध्यमातून अनेकदा पाहिलेलं आहे. त्यामुळे इकडचे खासदार असतील किंवा अजून कोणी वरचे नेते असतील, 100% आम्ही त्यांच्या मताचा आणि त्यांचाही धन्यवाद सर. काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज येत नाहीये. दरम्यान मनसे सोबत आमचे वैचारिक मतभेद आहेत, मात्र भाजपला हरवण्यासाठी आघाडी करण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत, असं मोठं विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलंय. त्याआधीच वर्षा गायकवाड यांनी विधान केलेलं होतं की कायदा सुव्यवस्था हातात घेणारे किंवा प्रांतवाद करणारे पक्षांसोबत आम्ही जाणार नाही. आता पुढची बातमी पाहूयात. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुंबईमध्ये मुंबईच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी 12 वाजता YB चव्हाण सेंटर येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ही आढावा बैठक असणार आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या या बैठकीमध्ये मनसेबाबत चर्चेची दाट शक्यता आहे. मनसेला सोबत घेण्याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. तर याच संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडून. संकेत, आज बैठक आहे, बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होतीये पाहणं महत्त्वाचं आहे, पण मनसे संदर्भात काही चर्चा होईल का? निश्चित आपण जर पाहिलं तर नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्या शेवटच्या टप्प्यात आल्या आणि पुढचा जो कालखंड असेल डिसेंबरचा जानेवारीचा, त्यात महानगरपालिकेच्या निवडणुका असतील आणि त्यांना खूप महत्त्वाचं आहे. त्यातलं मुंबईची महानगरपालिका ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी जी आहे तर मनसेला सोबत घ्यायचं नाही घ्यायचं याच्यावरती आता चर्चा सुरू आहे. काल आपण जर वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य पाहिलं त्या खूप क्लिअरली म्हणाल्या की मनसे त्यांना नको आहे, पण काँग्रेसचं असंही म्हणणं आहे की महाविकास आघाडीने एकत्र लढावं. त्याच्यामुळे ही बैठक आजची खूप जास्त महत्त्वाची ठरते. या बैठकीत शरद पवार मनसेबद्दल स्पेसिफिक आपल्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करतील आणि या बैठकीसाठी सुद्धा जर आपण पाहिलं तर सुप्रिया सुळे उपस्थित असतील, जयंत पाटील उपस्थित असतील आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित असतील. त्यामुळे या आता बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. काल वर्षा गायकवाड असं सुद्धा म्हणाला होता की आम्हाला मनसे नकोय, पण उद्धव ठाकरेंसोबत अर्थात त्यांची युती आहे, आम्ही तसं त्या दिशेने जायला तयार आहोत. त्यामुळे इथे जो सगळ्यात मेजर प्रॉब्लेम, सगळ्यात प्रमुख महत्त्वाचा प्रॉब्लेम जो झालाय तो मनसेचा झालाय. त्याच्यामुळे आजच्या बैठकीवरती जर सर्वाधिक फोकस असेल तर तो मनसे संदर्भात असणार आहे. निश्चितच संकेत, आता मनसे संदर्भात काय भूमिका या सगळ्या कार्यकारिणी बैठकमध्ये घेतल्या जाते पाहणं महत्त्वाचं आहे. तसं तर शरद पवार राष्ट्रवादीचे सर्व हे सकारात्मक आहेत मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. पण त्यानंतर आजच्या कार्यकारिणीच्या बैठकमध्ये काय होतं पाहणं महत्त्वाचं आहे. संकेत, थँक्यू दिलेल्या माहितीसाठी. तर मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ आल्हाद कलोदी यांच्या बिनविरोध विजयावरून काँग्रेस नेते नाना पटोलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्रीच्या मामाचा मुलगा चिखलदऱ्यामध्ये बिनविरोध कसा आला, कशा प्रकारे सेटलमेंट करण्यात आली असा सवाल नाना पटोलेंनी विचारलाय. धमकावून, प्रलोभनातून अनेकांचे अर्ज मागे घेण्यात आले. लोकशाही न मानणारी व्यवस्था सत्तेत बसली आहे असा आरोप नाना पटोलेंनी केलाय. मुख्यमंत्र्यांचे मामाचा पोरगा चिखलदऱ्यामध्ये बिनविरोध आले. ते कसे आले, कसा दबाव आणला गेला. आज विड्रॉलचं लास्ट डेट आहे, पण कालच ते सगळं सेटलमेंट करण्यात आलं. आणि म्हणून तुम्ही जे म्हणालात की सामवाम दंड ज्या ठिकाणी बाहुबली वृत्ती आहे त्या बाहुबली वृत्तीचा वापर केला जातो आणि धमकवून आणि प्रलोभनाने अनेक लोकांचे विड्रॉल केले गेलेले आहेत. पुढची महत्त्वाची बातमी, रोहित पवारांनी गिरीश महाजनांवर जोरदार निशाणा लगावलाय.
जामनेरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर रोहित पवारांनी गिरीश महाजनांना डिवचलंय। भाजपचे तथाकथित संकटमोचन गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरामध्ये दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षांच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं गेलं। ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तुस्थिती असं ट्विट करत रोहित पवारांनी गिरीश महाजनांवर हल्लाबोल केलाय। दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या, लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्याचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घेऊन त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश द्यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे। हे सगळं करा, आता सत्ता तुमची आहे, पॉवर तुमच्या हातात आहे, त्याचा वापर करून, यंत्रणेचा वापर करून लोकशाही पायदळी तोडवण्याचा तुम्ही ठरवलंच आहे, तर तुम्हाला कोणी रोखूच शकत नाही।